ज्या डॉक्टरला मी पकडलं होतं त्याचा सकाळी सकाळी मला फोन आला, हे बरं आहे म्हणाले, मला पकडलं, मग त्याला का नाही पकडलं? कारण ही ऑर्गनाइज्ड कम्युनिटी आहे. मग पहिला डॉक्टरच माझा इन्फॉर्मर झाला दुसऱ्या डॉक्टरला पकडायला. त्यांना एकाला पकडलं ना तर पुढचे 8-6 महिने संपूर्ण महाराष्ट्र असा थंड असतो. एका फोन कॉलवरून सुरू झालेली कारवाई आज कित्येक मुलींचा जीव वाचवणारी ठरली, आयुष्य सुधारणारी ठरली. त्याच्यानंतर ज्या वेळेला कोर्टात ह्या केसेस गेल्या आणि साक्षी देण्याची वेळ आली त्यावेळेला पहिल्या केसमध्ये माझ्या बाईला उचलून नेली आणि 5 लाख रुपये तिला दिले आणि तिने कोर्टात मला ओळखण्यापासून नकार दिला. तसे आम्हालाही बोलवलं गेलं, ब्लँक चेक आमच्या समोर ठेवले, साक्षीला येऊ नका आणि जर याल तर मग तुमचं काही खरं नाही. एक गरोदर बाई माझी उचलून नेली. आज तगायत ती मुलगी आणि तिच्या बाळाचा मला पत्ता मिळालेला नाही आणि त्यावेळेपासून मग आम्ही ठरवलं की खरं नाव सांगायचं नाही, खरा पत्ता लिहायचा नाही आणि कुठल्याही परिस्थितीत त्या गरोदर बाईच्या घरापर्यंत डॉक्टर पोहोचणार नाही ह्याची काळजी घ्यायची. त्यामुळे मुलींची संख्या जी 6 लाख मुली दरवर्षी देशामध्ये गायब होत्या, महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन 53,000चं होतं. याचा अर्थ दर दिवशी 56 मुली गायब होतात. या धंद्याला आम्ही बेटी बचाव बेटी पढाव या राष्ट्रीय कार्यक्रमापर्यंत आणू शकलो. इतकंच नाही तर 6 लाखाची संख्या आजच्या तारखेला 4 लाखापर्यंत खाली आली. लेक लाडकी अभियानाच्या माझ्या ज्या हिरो आहेत त्या माझ्या सगळ्या गरोदर बायका आहेत, ज्या गरोदर असताना सुद्धा पुढे गेल्या आणि त्यांनी डॉक्टरांना पकडलं. आणि युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडनी या कामासाठी दलित महिला विकास मंडळासाठी आणि भारताचा म्हणून आम्हाला महत्त्वाचा पुरस्कार पण दिला.